अत्यंत क्षुल्लक कारणावरून सुरू झालेली बाचाबाची हातापायीवर येऊन संपली आणि क्षणार्धात जय हिंद चौकात मोठी गर्दी जमा झाली। बडनेरा पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला। या वादाला काही समाजकंटकांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला, मात्र जागरूक नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करून परिस्थिती सामंजस्याने मिटवली। बडनेरा येथील गजबजलेल्या जय हिंद चौकात विदर्भ चिकन बिर्याणी दुकानातील कामगार 19 वर्षीय मोहम्मद जुबेर याने एका भटक्या कुत्र्याला काठीने मारले। हे पाहताच जळून जाणारे 31 वर्षीय दीप जाधव व 25 वर्षीय राहुल पंतवाणी यांनी आक्षेप घेतला। तू कुत्र्याला का मारले असा प्रश्न विचारल्यावर 36 वर्षीय दुकान मालक मुजब्बिल खान तिथे आला आणि तिथेच जोरदार बाचाबाची झाली। वाद हा इतका वाढला की प्रकरण हातघाईवर आलेत आणि 4ही जणांमध्ये हाणामारी झाली। या मारामारीमुळे जय हिंद चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली। परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बडनेरा पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन गर्दीची पांगापांग केली आणि मारामारी करणाऱ्या चौघांनाही पोलीस स्टेशनला आणलेत। पोलिसांनी दोन्ही बाजूंनी क्रॉस एनसी नोंदवली असून BNS अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत। या घटनेनंतर दोन्ही समाजातील 60 ते 70 नागरिक पोलीस ठाण्यात जमा झाले होते। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तत्काळ शहरातील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन प्रकरण सामंजस्यपणे मिटवलेत। या बैठकीला परिमंडळ 1 चे पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे आणि बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण उपस्थित होते। मारामारी करणाऱ्या 4ही व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे। महत्त्वाचे म्हणजे या वादाला जातीय स्वरूप देण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला होता, मात्र जागरूक नागरिकांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही। पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या संयमामुळे शहरात मोठा अनर्थ टळला आहे। शहरातील प्रत्येक लहान सहान वादावरून निर्माण होणारा तणाव जर संयमाने हाताळला नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। मात्र बडनेरा पोलिसांनी वेळेवर कारवाई करून आणि नागरिकांनी जबाबदार भूमिका घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। हे प्रकरण शहरासाठी जागरूकतेचा संदेश देणारा ठरला आहे।